म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो, आनंदाने स्वागत करतो, उत्साहाने स्वागत करतो. झाड हे आपली सखी आहेत असं आपण म्हणतो, पण आपण खरंच तसं वागतो का? म्हणजे त्यांचं अस्तित्व आपण जेव्हा नष्ट करतो त्यावेळी हा विचार आपल्या मनात येतो का? म्हणजे झाडाकडे बघितलं की मला असं वाटतं की तिन्ही ऋतूत म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत किंवा सर्व ऋतूमध्ये हे झाड जे असतं ना ते एखाद्या संतासारखं उभं असतं, अढळ निश्चलपणे, आणि आपल्या मानव जातीला वेगवेगळ्या प्रकारचं संरक्षण देत असतं. असं असूनही अस्तित्व नष्ट करताना आपण त्याचा विचार करतो का? असा एक विचार माझ्या मनात येतो. काय झालं, आमच्या घरी आजी आहेत ना, त्या आजी माझ्या म्हणजे माझी जी बाग आहे, माझी एक छोटीशी बाग आहे, मोठी बाग नाही छोटी बाग आहे, आणि त्या बागेत बरीचशी झाडं आहेत. आणि माझ्या घरची जी आजी आहे त्या झाडांना, त्या दिवशी मी बघत होतो, झाडांना व्यवस्थित पाणी घालत होती. नुसती पाण्यात घालत नव्हती तर पानं धुवत होती, मग छानपैकी मांडी घालून ती पुसत होती, त्या पानांशी गप्पा मारत होती. मी म्हटलं आजी काय आहे, गप्पा कसली मारतेस? म्हणून नाही, तुम्हाला नाही कळणार, झाडंसुद्धा बोलतात, त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघायला हवं, तर तुम्ही त्यांना छान वाढवू शकता. असं मी जरा जास्त बोललो काय? मतितार्थ लक्षात घ्या. आणि ज्याच्यासाठी जमवलोय ते आपण आता लगेच करूया. खाण्यासाठी जमवलोय. आज मावशी इथे आलेले आहेत, ताई इथे आलेले आहेत, आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव सौ प्रज्ञा सुभाष काळे. बरं, प्रज्ञाताई कुठे राहता आपण? मी ठाण्याला राहते. आणि घरी कोण कोण आहे? घरी माझ्या सासू सासरे आणि माझे पती. बरं. सुभाष काळे. बरं. काय यजमान काय करतात? माझे यजमान ॲडव्होकेट आहेत. ते ठाण्याचे 3 वर्ष उपमहापौर होते. हो हो हो. बरं बरं बरं. वकील आणि राजकारण या सगळ्या भानगडीत तुम्हाला ते कधी भेटतात? नाही, ते माझ्यासाठी पण जेवढा वेळ काढायला पाहिजे तेवढा काढतात. बरं बरं बरं. मी त्याप्रमाणे डेट्स वगैरे टाकतात कोर्टामध्ये. बरं, ठीक आहे. आणि तुम्ही चौघेच आहात? हा, माझा मुलगा, माझी सून आणि नात, 4 वर्षाची नात आहे मला. ते तिघही अमेरिकेत असतात. मग तुमचं किती वेळा जाणं येणं झालं अमेरिकेमध्ये? मी आतापर्यंत 2दा जाऊन आले. 2दा जाऊन आला? हो. बरं, तुम्हाला कुठे बरं वाटतं, इथे बरं वाटतं का तिथे बरं वाटतं? नाही, दोन्हीकडे. इथे सासू सासरे आहेत घरी, त्यामुळे इथेही आवडतं, आणि मुलाला आपण बऱ्याच दिवसांनी भेटतो, नातीला, सुनेला, तेही बरं वाटतं. बरं बरं. मग तिथे वर्षातनं एकदा, 2 वर्षातनं एकदा. तिथे गेल्यानंतर किती दिवसाचा मुक्काम असतो तुमचा? साधारण महिनाभर असतो. महिनाभर मुक्काम असतो. हो. बरं, यजमान तुमचे राजकारणात पहिल्यापासून होते का लग्न झाल्यानंतर? माझ्या सासूबाई समितीत होत्या, त्या राजकारणात होत्या, म्हणजे त्या जनसंघाचं काम करायच्या. आणि त्यांचं म्हणजे आपण म्हणतो ना, बाळकडू माझ्या मिस्टरांमध्ये आलं. बरेच वर्षापासून काम. थोडक्यात तुमचं लग्न झालं तेव्हा ते वकील सुद्धा होते आणि राजकारणी सुद्धा होते. म्हणजे नुकतीच सुरुवात झालेली त्यांची. आणि तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर ठाण्यातलंच. ठाण्यातलंच? हो. मग तुमचा काय लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. अरे, ठरवून पोहे बे खाऊन. बरं बरं बरं. आणि माहेरी कोण कोण आहे? बहीण? माहेरी माझे आई वडील वारले, माझी मोठी बहीण आणि माझा भाऊ, माझ्याहून मोठी, मी सगळ्यात धाकटी. शेंडेफळ लाडाची. बरं. आणि माझा भाऊ तो ठाण्यात असतो. अच्छा, असं तुमचं बाहेरचं. बरं, गेट टुगेदर तुमचं कधी असतं मला सांगा? गेट टुगेदर आम्ही दिवाळीत भेटतो. भाऊ विजेला भाऊ माझ्या घरी येतो, भाऊ वहिनी, त्यांना मी बोलावते. भाऊ विजेला, रक्षाबंधनाला बोलावते. बरं. आता
मुलगा तर अमेरिकेत गेलेला आहे. सासू सासऱ्यांचं वर नाही म्हटलं तरी 75 अबव असेल. नाही, दोघंही अबोव 80 आहेत. अबव 80. सासूबाई 83 वर्षाच्या आहेत आणि सासरे 86 वर्षाचे आहेत. बरं मला सांगा, आता कसं आहे की लहान मुलांना जसे वेगवेगळे पदार्थ लागतात आणि थोड्या प्रमाणात लागतात, तसंच ज्येष्ठ मंडळांसुद्धा थोडे थोडे लागतात, पण तरीही त्यांची चव व्यवस्थित असते. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ तुमच्या हाताने तुम्ही वेगवेगळे पदार्थ घालून त्यांना करून देत असाल. ते आता आपण पदार्थ बघणार आहोत, पण त्याआधी काय करतो, आधी तुम्हाला जरा फ्रेश करतो, चहा बी पाचतो आणि फ्रेश करतो आणि मग आपण आपल्या किचनकडे जाऊया. घ्या चहा घ्या. ताई, आमच्या किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मला सांगा, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? हे मिक्स थालीपीठ आहे. मिक्स थालीपीठ, पण मी याला विश्वंभर थालीपीठ नाव दिलेलं आहे. विश्वंभर म्हणजे सगळं आपण विश्व कसं सामावून घेतलं विश्वामध्ये, तसं हे स्वयंपाकातलं जे उरलेल्याचं काय करायचं, ते वाया न घालवता त्याच्यापासनं ते सगळं घेऊन त्याच्यापासनं एक पदार्थ. ओके, मला साहित्य सांगता? इथून सांगा. हे गव्हाचं पीठ आहे, कणिक, आमटी आहे, भात आहे, त्याच्यानंतर बेसन आहे, चण्याचं पीठ, या पोळ्या कुस्करलेल्या आहेत, बीट आहे उकडलेला, कोथिंबीर, तीळ आहे, ओवा आहे, पिठी साखर, हळद, धणे जिरे पावडर, मीठ आणि तिखट. ओके, साहित्य बघितलेलं. थोडक्यात या भाजीच्या ऐवजी दुसरी जी भाजी असेल ती म्हणजे आपल्याकडे समजा कोबीची भाजी वगैरे उरली असेल तरी ती आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. तुम्हाला कोबीची भाजी आवडते? माझ्याही मनात कोबीचीच भाजी आहे. ओके, साहित्य बघितलेलं जो आहे कृतीकडे. पहिल्यांदा तुम्हाला बाऊल लागेल ना. आता काय काय करायचं आपल्याला? आता पहिल्यांदा हे सगळं एकत्र करून घेऊया. हे आपण गव्हाचं पीठ घेतलं, शिजलेला भात, शिजवलेला भात, त्याच्यानंतर चण्याचं पीठ, थोडं चण्याचं पीठ घेतलं, 2 चमचे चण्याचं पीठ, पोळ्या बारीक करून घेतल्या मिक्सरवर. हे पोळ्यांच्या जागी कालच्या भाकऱ्या असतील तर भाकरी सुद्धा चालेल. ओके, हो. ही भाजी, त्याच्यानंतर ही आमटी उरलेली आपण त्याच्यात मिक्स केली. उकडलेला बीट आहे. बीट म्हणजे काय, पौष्टिक, खायला छानच असतो. आणि हा बीट कच्चा सुद्धा टाकला तरी चालेल, ते आपल्या आवडीवर आहे. बरोबर, जे शिल्लक असेल ते घालायचं. कोबीची भाजी वगैरे उरली असेल तर आपण त्याच्यात मिक्स करू शकतो. थोडे तीळ टाकले, थोडा ओवा टाकला, त्याच्यानंतर धणा जिरा पावडर. त्याच्यात आपण मिरची दिसत नाहीये, हिरवी मिरची दिसत नाही. आपण त्याच्यात आवड असेल तर घाला. हवी असली तर मिरची पेस्ट आपण घालू शकतो. पिठी साखर म्हणजे थोडं चवीला गोडपणा येतो म्हणून थोडी 1 चमचा पिठी साखर टाकली. तिखट आपल्याला कसं आपण आवडीप्रमाणे. सुभाषरावांचा आवडता पदार्थ. त्यांना गोड आवडतं सगळं, म्हणजे आमच्या घरात गोड फार आवडतं सगळ्यांना. कोथिंबीर सगळ्यात शेवटी. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची थोडं. आपण बघतोय विश्वंभर थालीपीठ. ओके, आता आमचा हा गोळा तयार झालेला आहे. तो तिथे तवा तापत ठेवलेला आहे, त्या तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता काय करायचंय? आता आपण गोळा करून घेतला. आता तव्यावर आपण थालीपीठ लावूया. पाणी एका बाउलमध्ये. अशी छोटी छोटी थालीपीठ. हो, डब्यात घेऊन जायला बेस्ट आहे. हो, अगदी. बरं, मला सांगा, थालीपीठ आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे आपण घरी लोणी बनवतो, तूप असतं आपल्या घरी, त्याच्याबरोबर. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर छुंदा किंवा लोणचं. आता ते मध्ये जे तुम्ही भोग ठेवलेले त्यात तेल घालायचं? तेल घालायचं. बरं, मला सांगा, छंद काय तुमचे? त्याच्या व्यतिरिक्त छंद काय? आमचं भजनी मंडळ आहे ठाण्यामध्ये. ज्ञानेश्वर मंदिर पाचपाखाडी येथे आमचं भजनी मंडळ आहे. तिथे मी जाते त्या भजनी मंडळात. ठीक आहे, म्हणजे तुमचं ते तिथे तेही तुमचा छंद. हो. गुड. मंडळी,
आपल्या थालीपीठ झालेलं त्यांच्याकडून आपल्याला एक भजनाची मुखडा ऐकायचा आहे, पण तो आपण विश्रांती नंतर ऐकूयात. विश्रांती म्हणजे तुमचं सगळं लिहून झालं ना, साहित्यकृती सगळं लिहून झालं की मग तुम्हाला ऐकूया. ओके, लिहून घ्या साहित्य आणि कृती. मिक्स थालीपीठ साठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, आमटी, भात, बेसन, कुस्करलेल्या पोळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, उकडलेल्या बिटाचा कीस, ओवा, पिठी साखर, हळद, धनेजिरे पूड, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये तयार भात, 2 चमचे बेसन, कुस्करलेल्या पोळ्या, आमटी, उकडलेल्या बिटाचा कीस, तीळ, ओवा, धनेजिरे पूड, हळद, 1 चमचा पिठी साखर, लाल तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. गरम पॅनवर थालीपीठ थापून तेलावर खरपूस भाजून सर्व्ह करावं. चला मंडळी, सगळे व्यवस्थित लिहून घेतलं असेलच. जे तुम्हाला जे बरोबर वाटतंय त्याच्याबरोबर खावं जे वाटतंय ते घ्या तुम्ही. लसणाची चटणी घ्या, आंब्याचं लोणचं घ्या, मिरचीचं लोणचं घ्या, कुठलं पण घ्या. पण घ्या घरचं लोणी, तूप, काही चालेल. ओके, ते तर झालेलं आहे. आता पुढची रेसिपी काय नाव आहे आपलं? पुढच्या रेसिपीचं नाव आहे रॉ बनाना चाट. म्हणजे जरा हल्ली हे असतं ना, चाट अगदी फेमस हे झालेलं आहे, तर कच्च्या केळ्याचं चाट. ओके, मला साहित्य सांगता इथपासून सांगा. बटाट्याचा कीस आहे, हे कच्चं केळं किसलेलं आहे, चण्याचं पीठ आहे, त्याच्यानंतर ब्रेडचा चुरा आहे, बारीक शेव, कांदा, दही, त्याच्यात मीठ आणि पिठी साखर घालून दही तयार केलेलं आहे गोडसर. त्याच्यानंतर ही चिंच गुळाची चटणी आहे, ही लाल मिरची आणि लसूण त्याची चटणी, ही पुदिन्याची चटणी, मिरचीची पेस्ट, आमचूर, कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून आणि डाळिंबाचे दाणे. फर्स्ट क्लास. साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. पण मगाशी मी शब्द दिल्याप्रमाणे मी ताईंना विनंती करणार की त्यांच्या मंडळातलं तुम्ही काहीतरी तुम्ही म्हणता असं मला कळलेलं आहे. भारूड वगैरे काहीतरी तुम्ही म्हणता. जरा ऐकवा की ते ती झांज घ्या, टाळ घ्या तुमचे आणि मस्तपैकी एकदा छान निदान मुखडा तरी ऐकवा. शेजाऱ्याने बरं नाही केलं, मला पंढरीला नेलं. शेजाऱ्याने बरं नाही केलं, मला पंढरीला नेलं. पंढरीला जाताना वाट अवघड, काय सांगू माझ्या जीवाची परवड. पंढरीला जाताना वाट अवघड, काय सांगू माझ्या जीवाची परवड. चालता चालता माझ्या पायाला आले फोड, आले फोड. चालता चालता माझ्या पायाला आले फोड, आले फोड. शेजाऱ्याने बरं नाही केलं, मला पंढरीला नेलं. शेजाऱ्याने बरं नाही केलं, मला पंढरीला नेलं. पंढरीला जाताना हातामध्ये टाळ, हातामध्ये टाळ, माझ्या गळ्यामध्ये माळ. पंढरीला जाताना हातामध्ये टाळ, हातामध्ये टाळ, माझ्या गळ्यामध्ये माळ. ओरडून ओरडून दुखलं कपाळ, दुखलं कपाळ. ओरडून ओरडून दुखलं कपाळ, दुखलं कपाळ. शेजाऱ्याने बरं नाही केलं, मला पंढरीला नेलं. शेजाऱ्याने बरं नाही केलं, मला पंढरीला नेलं. एका जनार्दनी पंढरीची वारी, वारीनं केली तांबळ भारी. वारीनं केली तांबळ भारी. अहो मला देव पावला, देव. काय सांगताय काय? हो, मला देव पावला. मला साक्षात पांडुरंग भेटले, साक्षात पांडुरंग भेटले आणि मला धन्य धन्य वाटले. माझ्या जीवनाचं सार्थक झाले. पावला देव अन सुटला संसार, सुटला संसार. पावला देव अन सुटला संसार, सुटला संसार. शेजाऱ्याने बरं हो केलं, मला पंढरीला नेलं. शेजाऱ्याने बरं हो केलं, मला पंढरीला नेलं. मला पंढरीला नेलं, मला पंढरीला नेलं. ज्ञानेश्वर माऊली,
ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम हो. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त मस्त. अजून मी त्या विठू माऊलीच्याच गजरात माझं सगळं मन अजून तिथंच आहे. पण आता करणार काय? ज्याच्यासाठी मला इथे उभा केलाय ते मला करायलाच पाहिजे ना. खवय्यगिरी. ओके, आपण आता काय बनवतोय? आता आपण सुक्या केळ्याचे काय नाव काय? कच्च्या केळ्याचं चाट. कच्च्या केळ्याचं चाट. चाट चाट आणि चाट. ओके, काय पहिल्यांदा करायचं आपल्याला? पहिल्यांदा आपण हे बाउल. आधी आपण कच्ची केळी आपण सोलून ती किसून घेतली. त्याच्यानंतर उकडलेला बटाट्याचा किसून घेतला बटाटा. त्याच्यात ब्रेडचा चुरा घातला, चण्याचं पीठ घातलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं आमचूर घातला, मिरचीची पेस्ट घातली. जरा झणझणीत करा. हो, तुम्ही तिखट खात नाही पण मला पण. कढीपत्त्याची पानं थोडी बारीक अशी करून घातली. त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडी कोथिंबीर घातली, मीठ, कांदा वगैरे सगळं शेवटी आपण हो वरनं घालायचं. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं. हे मिक्स करायचं. ह्याच्यात पाणी अजिबात लागणार नाही, कारण त्यालाच शिजलेला बटाटा आहे, त्याचंच पाणी सुटतं, त्याच्यातच भिजवायचं. हे आपलं तयार झालंय का? गोळा तयार आता झाला. काय करायचं? आता ह्याच्या आपण टिक्की बनवायचा. बर, आपल्याला ह्या फ्राय पण करायच्यात का? हो, 3 बस झाल्या. ओके, आता हे आपले झाले ना? हो, हे तळून. हो, ही झाली तयार आपली बनाना टिक्की. हा, कुरकुरीत. हो, आता आपण ह्याच्यावर ही सजवायची. त्याच्यावर आपण दही तयार केले, त्याच्यात मीठ आणि पिठी साखर घालून असं दही घोटून घेतलंय. त्याच्यानंतर ही पुदिन्याची चटणी आहे. ही लाल मिरची आणि लसूण याची चटणी आहे. आणि तो आपल्याला किती तिखट हवं त्याप्रमाणे झणझणीत किती पाहिजे त्याच्यावर. त्याच्यावर आहे. चिंच, गूळ, खजूर अशी चटणी बनवलेली आहे. आता त्याच्यावर बारीक शेव त्याच्यावर भुरभुरायची आणि कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकला, थोडंसं मीठ, कोथिंबीर आणि वरनं डाळिंबाचे दाणे घालायचे. दिसायलाही छान आणि डाळिंब आवडतं बऱ्याच सगळ्यांना. अशी ही झाली तयार बनाना चाट. रेडी टू सर्व. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मी तिथे जायच्या आधी इथे आधी खाऊन बघतो. काय आहे, युद्धभूमीवर जायच्या आधी सगळी तयारी पाहिजे आपली. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कच्च्या केळ्याचे चाट करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून किसलेला बटाटा, कच्च्या केळ्याचा किस, बेसन, ब्रेड क्रम्स, शेव, बारीक चिरलेला कांदा, गोड दही, चिंच गुळाची गोड चटणी, लाल मिरची आणि लसूणाची चटणी, पुदिन्याची चटणी, आमसूर पावडर, मिरचीचा ठेचा, डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कच्च्या केळ्याचा किस घेऊन त्यामध्ये उकडून किसलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, बेसन, आमसूर पावडर, मिरचीचा ठेचा, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून गरम तेलात तळून घ्यावेत. तळलेल्या टिक्कीवर गोड दही, पुदिन्याची चटणी, लाल मिरची आणि लसूणाची चटणी, चिंच गुळाची गोड चटणी, शेव, बारीक चिरलेला कांदा, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून डिश सर्व्ह करावी. प्रज्ञाताईने 2 पदार्थ बनवलेले माझ्यासाठी. आता मी खाऊन बघणार आहे. ह्याला काय म्हणायचं ताई? ह्याला कच्च्या केळ्याचं चाट. बर. आणि हे मी नाव दिलंय विश्वंभर थालीपीठ. दोन्ही पदार्थ अप्रतिम झाले, खूप टेस्टी झालेले आहेत. थँक्यू.
बरं मला सांगा, या सगळ्या म्हणजे तुमच्या यजमानांचं ही राजकारणाची धावपळ चाललेली असते, त्यात तुमचा सहभाग किती असतो? मी शक्यतो त्यांना मदत करायचा प्रयत्न करते. म्हणजे ते जे कार्यक्रम वगैरे नेहमी वेगवेगळे करतात तर त्याला काय माझी मदत होईल तशी मी करत असते. किंवा ते जेव्हा निवडणुकीला उभे राहतात तेव्हा मी महिला कार्यकर्त्यांबरोबर घरोघरी जाऊन मी प्रचार केलेला आहे. बरं बरं बरं. पण आता तुमच्या रक्तात काही राजकारण नाही. तुमचे बाहेर किंवा म्हणजे ह्यांच्याकडे कसं तुमच्या सासूबाईंपासून त्यांच्याकडे आलेलं आहे, तसं तुमच्या रक्तात ते समजण्यासाठी किती वेळ लागला? तसं माझ्या माहेरी माझ्या वडिलांना इंदिरा गांधींचं खूप होतं, त्यामुळे तसं आम्हाला चर्चा ऐकायला कानावर पडायचे. बर ताई, दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत, सुरेख झालेले आहेत आणि तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून इथे आलात त्याबद्दल खूप मनापासून आभार मानतो आमच्या खवईच्या टीमतर्फे. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून तुम्हाला छोटीशी प्रेमाची भेट आहे. थँक्यू. आणि मंडळी, तुम्हाला एक जाता जाता सांगायची गोष्ट अशी की झाडांबद्दल मगाशी मी बोललो तर माझ्या लहानपणी ना झाडांची माहिती जर आम्हाला एखादी हवी असेल ना तर आमचे शिक्षक बागेत घेऊन जायचे आणि झाडासमोर उभं करायचे आणि मग संपूर्ण झाडाची माहिती द्यायची. आज परिस्थिती बदललेली आहे. आज मुलं इंटरनेटवर जातात, झाडाचा फोटो डाउनलोड करतात, प्रिंटआउट काढतात आणि शाळेत आणून देतात. अर्थात त्यात त्यांची काहीही चूक नाही, पण आजूबाजूला झाडच नसतील तर ते तरी बिचारे काय करणार, नाही का? त्यामुळे झाडांचा जरा शांतपणे बसून पायावर पाय टाकून जरा विचार करा. ओके ताई, परत एकदा खूप मनापासून मी आभार मानतो आणि चला आता खायची वेळ झालेली आहे, म्हणजेच निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.